सोनम वांगचुक यांचं उपोषण यावरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधला। कोर्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निर्देश द्यावेत असं राऊतांनी म्हटलंय, तर सरकार कोर्टाचं काहीच ऐकत नसल्याचंही राऊतांनी सांगितलं। नीट पेपर फुटीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी देखील मागणी राऊत यांनी केलेली आहे। तर वांगचुक यांच्या आंदोलनावर सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली। हाईकोर्ट को बोले आप जाइए और प्रधानमंत्री को निर्देश दीजिए और ये भी निर्देश दीजिए नीट पेपर लीक में जिस मंत्री की जिम्मेदारी है उनका इस्तीफा लेकर ये अनशन छुड़वा दीजिए। हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट की बात अगर हमारी सरकार मान ली थी तो देश का पूरा चरित्र बदल जाता। दिल्लीला जे उपोषण चालू आहे जवळपास 17वा 18वा दिवस आहे, 20वा दिवस आहे। त्यांची तब्येत खालावली चाललेली आहे आणि त्याच्यावर हायकोर्टाने सुद्धा काही सूचना दिलेल्या सरकारला। सरकार त्या सूचनेची अंमलबजावणी करत आहे, परंतु मला असं वाटतं की या आंदोलनातून काहीतरी तोडगा हा निघाला पाहिजे। त्यांची प्रकृती खराब होणं हे योग्य नाही आहे आणि त्यानुसार सरकार सुद्धा पावलं उचलेल अशी अपेक्षा आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल केंद्र सरकार निर्णय घेईल। दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दिल्लीचं सरकार त्याबद्दल योग्य ते निर्णय घेईल। परंतु संजय राऊत मला असं अपेक्षित होतं की उद्धवजी ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आहेत। या जेन झीचे प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन एक 8-10 दिवस उपोषण करावं। संजय राऊत यांनी 8-10 दिवस जाऊन दिल्लीमध्ये उपोषण करावं म्हणजे जरा बरं होईल।